लढवयई माती, कुस्तीची परंपरा, छत्रपतींचा अभिमान. ही फक्त ओळख नाही, ही आमच्या रक्तात वाहणारी संस्कृती आहे. ज्या मातीत जन्म घेताच माणूस ताठ मानेनं उभा राहतो. जिथे आखाड्यात घाम गाळून घडतो लढवया स्वभाव. ती माती म्हणजे कोल्हापूर. इथे कुस्ती ही केवळ खेळ नाही. ती शिस्त आहे, श्रद्धा आहे आणि जीवन जगण्याची पद्धत आहे. मातीशी नातं जोडून ताकद कमावणारा मल्ल इथल्या संस्कृतीचे जिवंत उदाहरण असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इथल्या प्रत्येक श्वासात आहे. स्वराज्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची ज्वाला आजही कोल्हापूरच्या मनामनात पेटलेली आहे. आई महालक्ष्मीचा आशीर्वाद या नगरीवर सदैव आहे. श्रद्धा, शक्ती आणि समाधान देणारी ही शक्तिपीठ नगरी कोल्हापूरला आध्यात्मिक बळ देते. कोल्हापुरी चप्पल फक्त पादत्राण नाही, ती इथल्या कारागिरांच्या कष्टांची, कौशल्याची आणि अभिमानाची खूण आहे. जगभर पोहोचलेली कोल्हापूरची ओळख. तांबडा पांढरा रस्सा हा फक्त जेवणाचा भाग नाही, तो कोल्हापूरच्या रांगड्या स्वभावाचा ठसका आहे. तिखट, ठाम आणि लक्षात राहणारा. ज्योतिबा देवालय श्रद्धेचं आणि शक्तीचं केंद्र आहे. पिवळ्या भंडायाने न्हालेलं हे देवस्थान कोल्हापूरच्या भक्तीला वेगळंच तेज देतं. रंकाळा तलाव शहराचं हृदय आहे. संध्याकाळी मावळत्या सूर्याशी गप्पा मारत कोल्हापूरकर इथे आपल्या आयुष्याला विराम देतो. नवीन राजवाडा इतिहासाची साक्ष देतो. शाही वैभव, कलात्मकता आणि वारसा आजही अभिमानानं उभा आहे. कनेरी मठ शांततेचं, शिल्पकलेचं आणि अध्यात्माचं अद्भुत दर्शन घडवतो. डोंगरात कोरलेली ही साधना मनाला गहिरं समाधान देते. पन्हाळा किल्ला शौर्य, बलिदान आणि रणनीतीची आठवण करून देतो. इथे उभं राहिलं की इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. आणि हो, कोल्हापूरचा माणूस रांगडा दिसतो, पण मनाने सोनं असतो. मदतीला पुढे येणारा, नातं जपणारा आणि अभिमानानं जगणारा. हेच आमचं कोल्हापूर. परंपरा आणि प्रगतीचा संगम. रांगडेपणा आणि माणुसकीची ओळख.